आता आपण पाहायचं आहे क्वेश्चन नंबर 10. Bisectors of angle B and angle C of triangle ABC intersect each other in point X. Line AX intersects side BC in point Y. AB equal to 5, BC equal to 6, AC equal to 4. Then find AX upon XY. तर त्यांनी सरळ वाक्य दिलेलं आहे आपल्याला की अँगल बी आणि अँगल सीचे बायसेक्टर्स आहेत आणि ते पॉईंट एक्समध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत. आता बायसेक्टर म्हटलेलं आहे, मग आपण थेरम ऑफ अँगल बायसेक्टर वापरून आपण यांना दाखवून देऊया की हे इक्वल आहेत एकमेकांना आणि मग आपल्याला AX अपॉन XYची जी व्हॅल्यू आहे ती शोधता येईल. बघूया, लिहून घेऊया. इन ट्रायंगल ABY बाय थेरम ऑफ अँगल बायसेक्टर AB अपॉन BY इक्वल टू AX अपॉन XY. ABY त्याच्यामध्ये आपण AB आणि BY घेतलं इक्वल टू AX अपॉन XY घेतलेलं आहे. हा झाला आपला फर्स्ट इक्वेशन. इन ट्रायंगल ACY बाय थेरम ऑफ अँगल बायसेक्टर AC अपॉन CY इक्वल टू AX अपॉन XY. आता AX अपॉन XY हे दोन्हीकडे सेम आहे, म्हणजेच काय झालं, AB अपॉन BY इक्वल टू AC अपॉन CY आपण लिहून घेतलं. AB अपॉन BY इक्वल टू AC अपॉन CY इक्वल टू AX अपॉन XY फ्रॉम 1 and 2. म्हणजेच काय झालं, AB प्लस AC इक्वल टू AX अपॉन BY प्लस CY इक्वल टू XY. AB प्लस AC अपॉन BC AX अपॉन XY. AB आणि AC किती झाला, 5 प्लस 4 अपॉन 6 म्हणजेच काय झालं, 9 अपॉन 6 आणि तोच आपला आन्सर आलेला आहे AX अपॉन XYचं. आपण त्याला शॉर्ट फॉर्म करून घेऊया. 3 3 जा 9 आणि 3 2 जा 6 म्हणजे 3/2. हा झाला आपला रेशो, हा झाला आपला प्रपोर्शन. देअरफॉर 3/2 इज इक्वल टू AX अपॉन XY. त्याला टाकूया आपण ऑफकोर्सली स्क्वेअर. आता इथे मात्र आपल्याला युनिट्स वगैरे काहीही लिहायचं नाही आहे, कारण इथे नाही आपल्याला रेशो प्रपोर्शन विचारलेला आहे म्हणून. क्वेश्चन नंबर 11 आहे आपला. In parallelogram ABCD, segment AD parallel to segment BC, diagonal AC and diagonal BD intersect each other in point P. Then show that AP upon PD equal to PC upon BP. Given segment AD parallel to segment BC, diagonal AC and diagonal BD intersect each other in point P. Prove AP upon PD equal to PC upon BP. In parallelogram ABCD, segment AD parallel to segment BC, AC and BD are diagonals. In angle ACD and angle ACB, angle C congruent angle C, common angle A congruent angle C, alternate angle A C. दोन वेगवेगळ्या ट्रायंगल्समध्ये ना ACD आणि ACB मध्ये. मग देअरफॉर आपण म्हटलेलं आहे ट्रायंगल ACB कॉन्ग्रंट ट्रायंगल ACD बाय AA टेस्ट. इन ट्रायंगल PAD अँड BPC, अँगल P कॉन्ग्रंट अँगल P, अपोजिट अँगल्स PAD आणि PBC मध्ये काय झालं, हे अपोजिट अँगल्स येतील. अँगल D अँड अँगल B आर अल्टरनेट अँगल्स. Z तयार झालेला आहे. देअरफॉर ट्रायंगल PAD कॉन्ग्रंट ट्रायंगल
BPC by AA test. Therefore, PA upon PC equal to PD upon PB, corresponding sides of congruent triangles. Therefore, AP upon PC is equal to PD upon BP. Therefore, AP upon PD equal to PC upon BP. कारण PD upon BP दोन्हीकडे सेम येणार आहे, म्हणूनच काय झालं, PA upon PC is equal to AP upon PC. मग आपण ते लिहून घेतलेलं आहे. दोन्ही याला सारखंच नाही आहे, म्हणजे AP अपॉन PC आणि PD अपॉन BP. मग आपण त्याला काय केलं, अल्टरनेटिव्ह केलेला आहे आणि मग आपण लिहिलेला आहे AP अपॉन PD इक्वल टू PC अपॉन PB बाय अल्टरनेटिव्ह. लिहून घ्या इथे त्याचं रिझन, बाय अल्टरनेटिव्ह. आता आपण 12th क्वेश्चन सोडूया. तो आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. XY is parallel to segment AC. If 2x is equal to 3bx and xy is equal to 9, complete the activity to find the value of AC. आपण इथे लिहून घेतलेलं आहे 2x is equal to 3bx bx. Therefore, ax upon bx is equal to 3 upon 2. 3 इथल्या इथे राहिलेला आहे 2, जो मल्टिप्लिकेशनमध्ये तो डिवाईडमध्ये गेलेला आहे आणि एक्स ॲज इट इज राहिलेला आहे. बी एक्स जो आहे तो मल्टिप्लिकेशनमधून डिवाईडमध्ये गेलेला आहे, म्हणून आपण ए एक्स अपॉन बी एक्सची जी व्हॅल्यू शोधून काढलेली आहे 3 अपॉन 2. ए एक्स प्लस बी एक्स अपॉन बी एक्स इज इक्वल टू 3 प्लस 2 अपॉन 2 बाय कंपोनेंटो. ए बी अपॉन बी एक्स इज इक्वल टू 5 अपॉन 2. हे आपलं फर्स्ट इक्वेशन झालं. देअरफॉर ट्रायंगल BCA सिमिलर टू ट्रायंगल BYX बाय AA टेस्ट ऑफ सिमॅरिटी. देअरफॉर BA अपॉन BX इज इक्वल टू AC अपॉन XY, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. Therefore, 5 upon 2 equal to AC upon 9. Therefore, AC is equal to 22.5 from 1. आपण डायरेक्ट उत्तर काढू शकत नाही आहोत. आपण काय करणार आहोत, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. म्हणजे 5 9 45 इज इक्वल टू 2 इंटू AC मीन्स 2 AC. इथं लिहून बघूया आपण. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू 9 इज इक्वल टू 2 इंटू AC मीन्स 5 इंटू 9 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू AC. 5 9 45 अपॉन 2. So 22.5 is equal to AC. हे झालं आपलं आन्सर. तुम्हाला हे डायरेक्ट जमणार नाही आहे, हे मधले तुम्ही स्टेप्स करणार आहात. फक्त तुम्ही AC इज इक्वल टू 22.5ला जे आहे ते स्क्वेअर करणार आहात. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 13. द वर्टायसेस ऑफ स्क्वेअर DEF G are on the sides of triangle ABC. Angle A is equal to 90 degree. Then prove that DE square equal to BD into AC. आता आपण सांगितलेलं आहे, दिलेली आहे. Show that triangle GBD is similar to triangle CFE आणि use GD equal to FE equal to DE. तर अगोदर सांगितलेलं आपला स्क्वेअर आहे, म्हणजे हे सगळेच्या सगळे इक्वल आहेत आणि हे पकडून आपल्याला GBD सिमिलर टू CFE हे सांगायचं आहे आणि मग आपल्याला DE स्क्वेअर इक्वल टू BD इंटू EC हे शो करता येणार. चला सुरुवात करूया बघायला कशा प्रकारे हे आपल्याला लिहायचं आहे, कसं आपल्याला शो करायचं आहे. मी इथे इन्फॉर्मेशन लिहून घेतलेली आहे. गिवन द वर्टायसेस ऑफ स्क्वेअर DEFG आर ऑन द साइड्स ऑफ ट्रायंगल ABC. अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री. प्रूव्ह दॅट DE स्क्वेअर इक्वल टू BD इंटू EC. प्रूफ आहे इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल GBD, अँगल ABC कॉन्ग्रंट टू GBD, अँगल GBD कॉमन अँगल. अँगल कॉमन कुठला आहे, B अँगल. अँगल CAB कॉन्ग्रंट अँगल GDB, कारण 90 डिग्री
अँगल ए आणि डी. Therefore, triangle ABC similar to triangle GBD by a test of similarity. हे आपलं फर्स्ट इक्वेशन तयार झाले. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल CFE, अँगल CAB congruent angle CEF because 90 degree angle A and angle E, angle ACB congruent angle ECF, common angle I, angle C. Therefore, triangle ABC similar to triangle CFE by AA test of similarity. आता दोन्ही सुद्धा आपण बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी दाखवत की सिमिलर आहेत. आता ABC जर का सिमिलर असेल दोन्हीमध्ये तर हे पण दोन्ही सिमिलर येतील. मग आपण खाली लिहिलं therefore angle GBD similar to triangle CFE from 1 and 2. Therefore BD upon FE is equal to DG upon EC. EF is equal to DE and DG is equal to DE because size of square. Therefore BD upon DE is equal to DE upon EC. मी DG च्या ऐवजी DE पण म्हणू शकते कारण काय साइड्स ऑफ स्क्वेअर असल्यामुळे काय ते दोन्ही सुद्धा सिमिलर आहेत. आता मी मल्टिप्लिकेशन केलं तर काय झालं BD इंटू EC इज इक्वल टू DE इंटू DE म्हणजे DE स्क्वेअर. देअरफॉर DE स्क्वेअर इक्वल टू BD इंटू EC आणि त्याच्यानंतर आपल्याला वाक्य लिहायचं आहे हेन्स प्रूफ. ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे स्क्वेअर टाकायचा नाही आहे. ते जर आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस आलं तर दिलेले स्क्वेअर्स टाका, अन्यथा आपल्याला टाकायचे नाही आहेत कारण फक्त आपल्याला काय करायचे प्रूफ करून दाखवायचे आणि तेव्हा आपल्याला सोल्युशन नाही लिहायचे प्रूफ लिहायचं आहे.